नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सलमान जमादार. गेल्या 9 वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने आता सर्व पक्ष जे कामाला आलेले पाहायला मिळत आहेत. आज कोल्हापूरमध्ये जे इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सध्या सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल यांच्याकडून आता चाचपणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती अयोध्या हॉटेल या ठिकाणी सध्या शिवसेना ठाकरे पक्षाकडून देखील ज्या मुलाखती आहेत ह्या घेण्यात आलेल्या आहेत. आपण माझ्या मागे पाहू शकताय की ज्या मुलाखती आहेत महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल याच्या अनुषंगाने आता मुलाखती सुरू झालेल्या आहेत. तर स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळतील की जे संपर्क प्रमुख आहे अरुणभाई दुधवळकर असतील, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले असतील, विशाल देवकोळे असतील, त्याचबरोबर जे महेश उत्तरे असतील, प्रतिनिधी उत्तरे असतील या ठिकाणी मुलाखती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतेच आता जिल्हा परिषद जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती पूर्ण झाल्या, तर महापालिकेसाठी आता या ठिकाणी मुलाखती या चालू झालेल्या पाहायला मिळत आहेत. खरं तर महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असल्याने जवळपास 35 जागांची मागणी ही आता शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्याचबरोबर जो फॉर्म्युला हे अद्याप ठरलेला नाही, पण शिवसेनेने मात्र 35 जागांची मागणी केलेली आहे. त्यांच्या वाटल्या किती जागा येतात हे पाहणं देखील इतकं गरजेचं राहणार आहे. इच्छुकांची संख्या बदली तर जवळपास 60च्या वर इच्छुकांची संख्या या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. तर अनेक उमेदवार आहेत जे अनेक वर्षापासून जे महापालिकेमध्ये काम करत आहेत, महापालिकेसाठी काम करत आहेत. त्यामुळे उमेदवार मिळणे हे त्यांच्यासाठी अपेक्षित आहे. त्यासाठीच ते या ठिकाणी आले आहेत आणि जे उमेदवार असतील हे आज निश्चित केले जातील असं देखील बोललं जात आहे. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. जिल्हा परिषदेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत हे आपल्यासोबत काही इच्छुक उमेदवार आहेत, तर त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर आता जिल्हा परिषद मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. तुम्ही देखील मुलाखत देऊन आलात, नेमकी काय परिस्थिती? आमचे आदरणीय म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने, माननीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुखांच्या आदेशाने आमचे संपर्क प्रमुख माननीय अरुणभाई दुधवळकर आणि जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सर्वच नेते मंडळी, देवणीदादा वगैरे, संजय पवारसाहेब सर्व होते. सर्वांनी मुलाखती आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला घेतल्या. तर याच्यामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे गट हा आमचा पूर्ण ताकदीशी लढणार आहे. मी शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातून मी इच्छुक आहे. म्हणजे माझं नाव बाजीराव पाटील, मी जिल्हा परिषद माजी सदस्य आहे. त्याचबरोबर आमच्या करवीर विधानसभेमध्ये सुरेश पवार असतील किंवा आणि सर्वच म्हणजे जवळजवळ 10-11 जिल्हा परिषद आहेत. त्यामध्ये जर का आघाडी झाली, महाविकास आघाडीपासून जर का आघाडी झाली तर ताकदीनं आम्हाला 3 ते 4 सीटा आपल्या जिल्हा परिषदच्या, पंचायत समिती पण त्याबरोबर जे आहे त्या निम्म्या पंचायत समिती ताकदीनं आपण लढवू शकतो आहे. महाविकास आघाडीने म्हणजे महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव ठाकरे गट हा चांगल्या पद्धतीनं सक्रिय सर्व BLO गट प्रमुख किंवा जे काही शाखा प्रमुख आणि सर्व सक्रिय कार्यकर्ते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असतील, दूध सोसायटी चेअरमन असतील, विकास सोसायटी, सर्व पदाधिकारी आमचे सर्व जे आमचे कर्वीची टीम आहेत. तालुका आमचे ताना यांगरे आहेत, परत आमचे भरत आमटे आहेत, उपजिल्हा आमचे सुरेश पवार आहेत तिकडं पन्हाळा विभागामध्ये, कदमून तिकडे तालुका प्रमुख आहेत, पानार एक तालुका प्रमुख आहेत. सर्व टीम आमची म्हणजे चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्या आणि आम्ही त्या पद्धतीनं मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबा जास्तीत जास्त जागा आपल्यासाठी मागून घ्या म्हणजे महाविकास आघाडीतून, आणि आम्ही चांगल्या पद्धतीने ताकदीनं लढून उद्धव ठाकरे गटाला आपल्या चांगल्या पद्धतीने यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समित्या जे पुढच्या टप्प्यामध्ये जाहीर होतील, पण सध्या तयारी कशी चालू आहे? तयारी आमची आता प्रत्येक कार्यकर्ते आमचे गावोगावी म्हणजे शाखा प्रमुख आहेत. परत ह्याचे काही अडीअडचणी भागातले असलेल्या शिवसैनिक हा कायम कार्यतत्पर आहे. म्हणजे आता इलेक्शन झाल्यावर आम्ही गावामध्ये जाऊन काय भेटायचं किंवा चर्चा करायचं असा आमचा प्रोग्राम नाही. 12 महिने काम चालूच असते शिवसैनिकांचं. मग शिवसैनिक असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व म्हणजे गावातल्या काही अडीअडचणी असलेल्या, निवडणुका असलेल्या किंवा तुमचे काहीतरी म्हणजे वाढदिवस असतील, माहीत असतील किंवा आणि सर्वच गोष्टी म्हणजे लोकांशी टचमध्ये असणारा शिवसैनिक आहे. आणि तुम्ही देखील उमेदवारासाठी इच्छुक उमेदवार आहात, काय कोणत्या मतदारसंघात? मी पन्हाळा तालुक्यातून येवलूर जिल्हा, मी उपजिल्हा म्हणून सुरेश पवार गगनबावडा पन्हाळा तालुक्यात काम करत आहे. मी येवलूर जिल्हा परिषदेमध्ये इच्छुक आहे आणि येवलूरमध्ये पूर्ण ताकदीनिशी आता मी पूर्ण काम करत आहे. गाव टू गाव, घर टू घर प्रचार चालूसुद्धा केलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आज इंगवले साहेब असतील, अरुणभाई असतील, यांनी सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं आम्हाला, संजय पवार असतील, विजय देवणे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी आम्हाला पूर्ण ताकदीनं उभाऱ्यासाठी ताकद लावलेली आहे. आणि कुठल्या वर्षी तुम्ही निवडून येणार या हिशोबाने तुम्ही काम करत राहा असं सांगितलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून जवळपास
करवीर असेल, गगनबावडा असेल या तालुक्यामधून आपण इच्छुक असे उमेदवार आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच या देखील उमेदवारी निश्चित केल्या जातील. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून काही इच्छुक उमेदवार आहेत, ज्या इच्छुक उमेदवारांनी सध्या मुलाखती दिलेल्या आहेत. काय वहिनी आपल्यासोबत, वहिनी काय सांगाल, आज तुम्ही इच्छुक उमेदवार दिल्या, कोणत्या प्रभागातून पुन्हा नाव काय आपलं? माझं नाव कोमल बंडा लोंढे, प्रभाग क्रमांक 11मधनं मी निवडणूक लढवत आहे. आता तुम्ही इच्छुकची उमेदवारासाठी इंटरव्ह्यू मुलाखत देऊन आलात, काय सांगा? इंटरव्ह्यू छान होता, म्हणजे एवढे काय अवघड प्रश्न वाटले नाही आम्हाला. त्याने फक्त आम्हाला विचारले की तुमच्या मतदारसंघामध्ये किती मतदान आहेत, मागासवर्गीय मतदान किती आहे. आम्ही सांगितलं त्यांना आमचे 26,000 मतदान आहेत आणि मागासवर्गीय 6,000 मतदार आहे म्हणून सांगितले त्यांना. नेमका कोणत्या पार्श्वभूमीवरती तुम्ही ह्या निवडणुकीत उतरणार? शिवसेनेचा चांगला तिथं उभाटा आहे आणि त्यांचा प्रतिसाद लोकांचा मागासवर्गीय असो किंवा दुसऱ्या आमचं चांगलं त्यांच्याशी संबंध असल्यामुळं आम्ही त्या याच्यावर निवडणूक लढवत आहे. गेले 5-6 वर्ष झाले मी चांगल्या पद्धतीने प्रभागामध्ये काम करत आहे. त्या प्रभागाच्या कामाच्या याच्यावर मला शिवसेनेकडनं उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. आज बघेल तर शिवसेनेकडून इच्छुक उमेदवाराची मुलाखत होत आहे आणि प्रभाग क्रमांक 11मध्ये कोमल लोंढे हे इच्छुक उमेदवार आहेत. गेली 7 ते 8 वर्ष झालं माझं लोंढे कुटुंब कोमल सातत्याने जनतेसाठी राबत आहे आणि आमच्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांचा साथ असल्यामुळं आम्ही पक्षाकडून मागणी केलेली आहे आणि पक्ष आम्हाला अपेक्षा करेल. आम्ही जी काम केलेलं आहे, पक्ष आम्हाला उमेदवारी दिला आणि उमेदवारी जर दिली तर चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून येऊन दाखवून आणि जनतेत सक्रिय काम करत राहू आणि पक्षवाढीसाठी आम्ही सातत्य राबवू. खरं तर अनेक जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी इच्छुक असलेले पाहायला मिळत आहेत, पण जागा वाटपामध्ये किती लोकांना तिकीट मिळते, किती प्रश्न उमेदवार होती हे पाहणं गरजेचं राहणार आहे. सुनील मोदी सर आपल्यासोबत, त्यांनी सुद्धा इच्छुक उमेदवार मुलाखत दिली. काय झालं, माझा प्रभाग क्रमांक जो आत्ताचा जो 5 आहे त्यामध्ये मी पूर्वी निवडून आलेला 40% भाग आणि आमचे उपनेते संजय पवार निवडून आलेला 2 वेळे जे निवडून आलेला तो पूर्ण भाग, हा तो सगळा आमचा प्राबल्य असलेला भाग आहे. त्यामुळं पक्षाच्या अभ्यासानुसार प्रमुख लोकांनीसुद्धा निवडणूक लढली पाहिजे अशी भूमिका वरिष्ठ लोकांनी मांडल्यामुळे मी प्रभाग क्रमांक 5मधून OBC या विभागातनं मशाल या चिन्हावर उभा आहे आणि त्याची आज मी मुलाखत दिलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा जर सुटली तर मी या निवडणुकीसाठी उभा राहणार आहे. खरं तर 4 प्रवास 1 प्रवास झाला आहे, म्हणजे पूर्वी 1 प्रभागात निवडणं सोपं होतं, पण आता काय 4 प्रवास असणं आव्हानात्मक आहे का? नाही, आव्हानात्मक आहे. प्रभाग हा काय सोपा नाही आहे, परंतु त्या प्रभागामध्ये बंटी पाटील साहेब आणि शाहू महाराज या दोघांचंही प्राबल्य आहे. या सगळ्या प्राबल्यामुळं कदाचित हा प्रभाग महाविकास आघाडीला सोपा जाईल, पण संपर्क आणि सर्वच प्रकारच्या निवडणूक यंत्रणा राबवाव्या लागतील असं माझं मत आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.